12 जून 2026 वार शुक्रवार, अधिक महिन्यातील उद्याचा शेवटचा शुक्रवार असणार आहे. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरी विष्णूंची जेवढी जमेल तेवढी सेवा केली आणि अर्थात ही सेवेचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. आणि अर्थात उद्या अधिक महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे. ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची कुठली सेवा करायची आहे की जेणेकरून तिने 33 महिने आपल्या घरात वास करावा आणि आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्हिटी आहे, जी काही आपली प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर व्हावी म्हणून आपल्याला उद्या माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. या प्रत्येक शुक्रवारी जेवढी जमेल तेवढी, मग त्याच्यामध्ये पौर्णिमा आली, शुक्रवार आला किंवा दुर्गाष्टमी आली, आपण माता लक्ष्मीची सेवा केली आहे. पण उद्याचा दिवस मात्र विसरायचा नाही. भगवान श्री हरी विष्णूंच्या ज्या काही सेवा तुम्ही करताय, जर तुमचं सत्यनारायण असेल तर उद्या विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे. आता काय करायची आहे सेवा ते तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या घरात कुठल्या ना कुठल्या धातूची माता लक्ष्मीची मूर्ती असेल. त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला उद्या जलाभिषेक करायचा आहे. म्हणजेच काय, साध्या पाण्याने करा, दुधाने करा किंवा कुंकवाने करा, पंचामृताने करा, फक्त खडी साखर किंवा तुपाने अभिषेक करा. तुमच्या घरात जे उपलब्ध आहे त्यांनी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही सकाळी करू शकता किंवा ज्यांना वेळ आहे त्यांनी प्रदोष काळी केला तरी चालेल. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना 16 वेळा श्री सुक्तम म्हटलं तर अतिशय उत्तम. नाही म्हटलं जात तर 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्र जप करून तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. लाल रंगाचं गुलाबाचं फुल ज्याचे जे काही म्हणजे म्हणतो ना की ज्याचे काही काटे आहेत ते काढून घ्यायचे. फक्त गुलाबाच्या पाकळ्या जरी माता लक्ष्मीला अर्पण केल्या तरी हरकत नाही. किंवा कमळाचं फुल तुम्हाला भेटलं तर अतिशय उत्तम. कमळगट्ट्याची माळ आपण माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण करू शकतो. ज्यांच्याकडे कमळाचं फुल नाही भेटलं तर उद्याच्या दिवशी कमळगट्ट्याची माळ किंवा गजरा जर तुमच्याकडे असेल, लाल रंगाचं फुल तुमच्याकडे असेल तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण करा. बऱ्याच घरात कुंचमची सुद्धा सेवा केली जाते. उद्या तर आवर्जून संध्याकाळी तुम्ही कुंचमची सेवा करू शकता किंवा उद्या तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक तुम्ही करू शकता. माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे. सेवा कोणीही करू शकतो, कधीही करू शकतो, पण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच काय, शेवटचा शुक्रवार खूप महत्वाचा आहे. आता जेव्हा तुम्ही कुंकुम अर्चन करता, मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्री यंत्रावर करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता. मूर्तीवर जर कुंकुम अर्चन करायचं असेल तर देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू अर्चन करत जायचं असतं. नमो नमः म्हणायचं. आता 16 वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुम अर्चन केलं तर सोन्याहून पिवळं खूपच सुंदर सेवा तुमच्याकडनं घडेल. पण नाही येत आहे किंवा 16 वेळा नाही म्हणू शकत, मग अशा वेळेस तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः किंवा माता लक्ष्मीचे 108 नावं आहे, बरोबर 108 नावं आहे ते पठण करून तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. खूप वेळा विचारलेला प्रश्न, ताई ते कुंकू लगेच काढायचं का? हो, तुम्ही लगेच काढून घेऊ शकता, डबीत भरू शकता. जुनं कुंकू तुम्ही परत वापरू शकता, हरकत नाही. विधवा सवाष्णी असं काहीच मनात आणायचं नाही. सगळ्या जणी सगळ्या सेवा करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा ओटी ज्यांची राहिली आहे ते भरू शकता. त्याच्याबरोबर माता लक्ष्मीला तुम्ही अगदी कुठल्याही खिरेचा नैवेद्य अर्पण करू शकता. खीर किंवा नाही तर दूध साखर जरी अर्पण केली तरी चालते. पण आपल्याला आहे जर आपण एवढं करतो तर कुठली पण, तुम्ही रव्याची खीर करू शकता, तुम्ही तांदळाची करू शकता, तुम्ही शेवयाची करू शकता, तुम्ही मखाण्याची खीर पण करू शकता. मखाणे माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता. तेच मखाणे तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना खाऊ घालू शकता किंवा डायरेक्ट मखाण्याची खीर माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता. अतिशय सुंदर लागते ती. म्हणजे आपलं तर होतं खरं तर देवाचंच नाव असतं, आपणच खातो, पण आपल्याकडनं पण ती सेवा घडेल. उद्या महालक्ष्मी अष्टकम आणि सिद्ध कुंजिका स्तोत्रम. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 16 वेळा किंवा 11 वेळा पठण करा आणि महालक्ष्मी अष्टकम बरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्रम आणि कणकधारा स्तोत्रम धनवृद्धीसाठी श्री सुक्तम, कणकधारा स्तोत्रम आणि महालक्ष्मी अष्टकम हे 3 स्तोत्रम आपल्या घरात नित्य नियमाने पठण झालेच पाहिजे. तुमच्याकडे जर कवड्या असेल, त्या कवड्यांची परत एकदा तुम्हाला सेवा करायची असेल किंवा कवड्या आपण जी काही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जी पोटली करत असतो ती सुद्धा काढून तुम्ही उद्या त्यांची पूजा करू शकता.
नक्कीच तुम्हाला त्याचा छान अनुभव आणि फायदा बघायला मिळेल. आणि अर्थात ज्याच्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. तिला काहीच आमंत्रण बोलवायची गरज पडत नाही. उद्या खरं तर असं म्हणतात की माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी तेवढी घरात स्वच्छता, आणि ज्या घरात लेकी सुना खळखळून असतात त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. पण उत्तर दिशा सुद्धा तेवढीच महत्वाची मानली गेलेली आहे. किंवा आपल्या मुख्य दरवाजावर नाही ना, आता फ्लॅट सिस्टीम मध्ये या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही, तर मुख्य दरवाजावर गुलाबाची जी अगरबत्ती आहे किंवा धूप असेल तर ती तुम्ही अर्पण करू शकता. माता लक्ष्मीची जेवढी जमेल तेवढी सेवा तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम 1 ते 8 ओव्यांचं महालक्ष्मी अष्टकम आहे, ते पठण करू शकता. किंवा ओम श्रीम नमः महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे, ओम श्रीम नमः. एक माळ तुम्हाला शक्य असेल तर एक माळ ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता. तुमची इच्छा असेल की मला श्री यंत्र साफ करायचा आहे, परत श्री यंत्रावर अभिषेक करायचा आहे, तरीही तुम्ही करू शकता, हरकत नाही. विष्णू याग करायचा आहे तोही करू शकता. किंवा फक्त विष्णू याग करता करता माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे, मग काय करायचं, शुद्ध गायचं तूप घ्यायचं. ज्या पद्धतीने विष्णू याग आपण करत असतो तो विष्णू याग करता करता माता लक्ष्मीचा मग तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा मंत्र जप करून करून तुम्ही एक एक जे काही आपलं तूप आहे तुपाचं आपल्याला स्वाहाकार करायचा. नाहीतर ओम श्रीम नमः स्वाहा ओम श्रीम नमः स्वाहा ओम श्रीम नमः स्वाहा या पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यांना कुंजमची सेवा करायची इच्छा आहे त्यांनी ती करू शकता. त्यांच्या घरात जे काही आहे की माझ्या घरात थोडंसं सामान आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे माझ्याकडे, हरकत नाही. मूर्ती नाही आहे, फोटो आहे तर फोटो समोरच बसून फोटो तो स्वच्छ साफ करायचा. जेवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला सांगितलं आहे ते पठण करू शकता. लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा आहे. आता त्याच्यामध्ये काय येतं, सगळ्यात आधी तर श्री सूक्तम 16 वेळा पठण करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर जेवढी जास्त वेळा तुम्ही पठण करा, मग 1 वेळा करा, 1 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा, तुमची इच्छा. जेवढं जास्त तुम्हाला पठण करता येईल तेवढं तुम्ही पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रम एकदा पठण करा, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारणव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. परत एकदा सांगते, विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः. नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायची. आता हे सगळे मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. ताई नित्यसेवेचं पुस्तक नाही, मग अशा वेळेस काय करू शकता, युट्यूबला तुम्ही गुगल जरी सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. पण महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्रम आणि श्री सूक्तम जास्तीत जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करा. एका बैठकीत करा, मी असं अजिबात म्हणत नाही आहे. जर मला 16 वेळा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर मी दुपारी करेल, काही संध्याकाळी करेल, काही रात्री करेल, जसं जमेल. कारण संसारिक अडचणी, संसारिक जबाबदाऱ्या सगळं सांभाळून आपण सेवा करत असतो. तुम्ही एका बैठकीतच सेवा केल्यावर माता लक्ष्मी पावते असं अजिबात नाहीये. जसं जसं जमेल तशी सेवा करा. ही सेवा करून खूप प्रसन्न मनाला आनंद मिळत असतो आणि आपलं नक्कीच घरातलं सुख शांती समाधान नांदत असतं. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने स्थायी स्वरूपात वास करावा, प्रत्येकाच्या लेकरा बाळांना सुखात ठेवा हीच माता लक्ष्मीला प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.